या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला नामुष्की पत्करावी लागली. याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीत देखील झाली. यानंतर पक्षामध्ये आत्मचिंतन अपेक्षित होतं, मात्र असं न होता पक्षामध्ये वादाला सुरुवात झाल्याचं दिसून आलं. आता यानंतर काँग्रेस सावरणार कशी, हा मुख्य सवाल निर्माण झालाय. पाहूया त्याविषयीचा हा विशेष वृत्तांत. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचं अस्तित्व दिसलं नाही. महापालिका निवडणुकीतही पक्षाचा सुपडा साफ झाला. आता जिल्हा परिषद निवडणुकीत तर काँग्रेसच्या पदरी भोपळाच पडला. मागील काही काळापर्यंत काँग्रेसचा दबदबा असणाऱ्या सोलापुरात पक्ष आता नावापुरता उरला. बाकी जिल्ह्याचं बोलायचं तर काँग्रेस इथं नावाला देखील उरलेली नाहीये. एका मागोमाग एक धक्के बसत असताना ना पराभवाची कारणं शोधली जात आहेत, ना कुठलं आत्मचिंतन होताना दिसतंय. भाजपाची लाट असं म्हणून काँग्रेस आधीपासूनच पराभूत मानसिकतेत दिसून येते. 125 वर्षांचा इतिहास असणारा पक्ष संघर्ष विसरला की काय, हा सवाल आहे. मुळात ज्या बळावर लढा द्यायचा ते काँग्रेसचं पक्ष संघटन सोलापुरात उरलेलं नाही, ही आहे वास्तविकता. राजकीय पक्षाला भले बुरे दिवस येतात, यातून पक्ष आणि त्याचं संघटन जपलं जातं. सोलापुरात मात्र काँग्रेसला खिंडार पडत असताना त्याला थोपवण्याचे प्रयत्नच दिसले नाहीत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं तसा आपला शहर मध्य देखील गमावला. यातून कोणी काही धडा घेतला, पक्ष सावध झाला, असं काहीच घडलं नाही. इथूनच पक्षाची खरी हाराकिरी दिसून आली. याची पालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली. कशा बशा 2 जागा पदरात पडल्या, अन्यथा सोलापूर शहरातून सुद्धा पक्षाला भोपळाच मिळाला असता. आजच्या घडीला इतकी वाताहत होऊन सुद्धा सोलापुरात स्थानिक पातळीवर वादाशिवाय काही घडलेलं नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल. आता सवाल हाच आहे की काँग्रेस सावरणार कशी. संघटनेत आलेला विस्कळीतपणा, सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाचा अभाव, दुसरीकडे घसरलेला जनाधार, निव्वळ कागदोपत्री असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा वकूफ, संपलेली संघर्षाची उर्मी, यातून उरलेल्या सोलापुरातील काँग्रेसचं पुढे काय. काँग्रेसची नौका सावरण्याची, जपण्याची वेळ आज आली आहे. मात्र सोलापुरात काँग्रेसला सावरणार कोण आणि काँग्रेस सावरणार कशी, हाच मोठा प्रश्न आहे.